काँग्रेसी विचारधारा आमच्या रक्तात आहे असे म्हणणारे कुणाल पाटील भाजपमध्ये का जात आहेत? लोक मला उठून उठून सांगायचे भाषणामध्ये, अरे बाबा तू बोलता चांगला शरे, पण तू तुझा पक्ष चांगला नाही आहे, तू भाजपा मग निर्णय घ्यायला एवडा उशीर का केला? जे काही आम्हाला नाव दिलं असेल ते काँग्रेस पक्षानेच दिलं. हे आम्ही काँग्रेस पक्षाच्या नावावरती जमीन मोठी, त्यामुळे त्या पक्षाला आपण अशी काही लगेच सोडचिठ्ठी देऊ शकत नाही ना. स्थानिक भाजपमधनं कमालीचा विरोध होत होता. 90% कार्यकर्त्यांची आज नाही, गेल्या 10 वर्षापासून इच्छा होती की कुणाल पाटलांनी भाजपात आलं पाहिजे. थांबवण्याचे प्रयत्न झाले तुम्हाला? मी काय असं अर्ध्या रात्री सोडून पळून जाणारा कार्यकर्ता नाही. राहुल गांधींच्या लिडरशिपवरती तुम्हाला कुठेतरी शंका आहे? राहुल गांधींना आजही वक्तृत्व त्यांच्याकडे तेवढं नसल्यामुळे राहुल गांधी लोकांपर्यंत कनेक्ट होत नाही. संधी होती मुख्यमंत्री बनण्याची, पण ती फिसकटली. अंतर्गत राजकारण तर ते असतंच. कालपर्यंत ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडणुका लढलात, आज त्याच नेत्यांसोबत तुम्हाला सोबत बसायचंय. कार्यालयात गेलो की मला असं वाटतं की माझ्या घरी आलोय, हक्काचं आहे माझं. तर तसं मला भाजपात वाटेल का? संस्था अडचणीत आणल्या, सुदगिरणी अडचणीमध्ये आली म्हणून कुणाल पाटील भाजपात गेला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कसे होते? तो त्याच्या आधीच्या 5 वर्षामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. ती लहानातलं लहान आपल्या कार्यकर्त्याचं काम असेल, मुख्यमंत्र्यांकडे जायचं आणि डायरेक्ट दरवाजा उघडून साहेबांकडून सही करून घ्यायची. आणि त्याच्या एक्झॅक्ट उलट उद्धव साहेबांच्या काळामध्ये झालं, कारण ऍक्सेसच नव्हता मुख्यमंत्र्यांकडे जायला. तुम्हाला भाजपमध्ये घेण्याचा कोणी प्रयत्न केला? सन्मान